गुड मॉर्निंग ताईंनो. तर आज आहे आमचा सेलमचा तिसरा दिवस आणि आज दीदीचा बर्थडे पण आहे. काल डान्स परफॉर्मन्स होता आणि आज आहे बर्थडे. तर आज आम्ही सकाळी सकाळी केक वगैरे कट करू आम्ही आणि आता चाललो आम्ही केक कट करायला आणि नंतर मग जाऊ बाहेर आणि जिकडे जाऊ ना ते सगळं तुम्हाला दाखवते. आणि छान छान वेळी आला दीदीचा बर्थडे, कारण की मस्त बाहेर आला आम्ही फिरायला. आणि यावेळेस कसं वेगळं सेलिब्रेशन राहील तिच्या बर्थडेचं. घरी तर करतोच आपण, पण काय सेलिब्रेशन राहील ते आपण आता पाहूया. चला तर पहिल्यांदा केक कट करू. ताई छान दिसत आहे, तुम्ही छान घातली साडी आणि तू पण खूप क्यूट दिसून राहिली. चला लवकर लवकर दीदीचा केक कट करायचा आहे आपल्याला. दीदी तुझा लुक दाखव. ए बर्थडे गर्ल लुक दाखव तुझं पूर्ण. थोडीशी दूर राहा उभी. दीदू थोडीशी दूर राहा. वाव, ट्रेडिशनल लुक खूप छान दिसत आहे दीदू. हॅपी बर्थडे. बाप रे, सेम टू सेम. अरे वा अरे वा. दीदू हॅपी बर्थडे. यावर्षी दीदीचा तामिळनाडूमध्ये बर्थडे सेलिब्रेट होत आहे आणि सोबत मैत्रिणी पण आहेत छान. आणि मुलांचं कसं मैत्रिणी असल्या ना तर मैत्रिणीसोबत एन्जॉय वगैरे केलं ना मुलांनी, तोच त्यांचा बड्डे असते, तोच खरा बड्डे वाटते त्यांना. तर त्याच्यामुळे आज दीदीच्या सगळ्या मैत्रिणी आहेत, त्याच्यामुळे एवढी खुश आहे ना ती. सगळ्या मैत्रिणी आहेत त्याच्यामुळे आणि खूप एन्जॉय केला दीदीने पण. या नाही का 2 मिनिटं, त्यांना काही पेशंट नाही त्यांच्याकडे. या इकडे हो. अरे तुम्ही काढून आता समोर इकडे येऊ द्या. हॅपी बर्थडे टू, हॅपी बर्थडे डिअर राजवी, हॅपी बर्थडे टू यू. डालायला नाही लावायचं फक्त. थोडंसं दे, जास्त नको देऊ. अनुराधा देशील. मम्मी तू अरे मॅडम टॅक्सी ओळखून येऊ राहिल्या. सगळ्या मुलींनी आणि सगळ्या लेडीजनी माहीत आहे का ट्रॅडिशनल लुक केलेलं होतं. आणि मला पण सांगितलं होतं वैशालीने, पण मी साडी आणायची विसरली, त्याच्यामुळे मग मी काही घातले नाही साडी. तर लक्षच नाही माझं साडी आणायचं त्याच्यामुळे. तर दीदीचा असा बड्डे होत आहे आणि एवढी खुश आहे ना दीदी. तर पहिल्यांदा तिचा बड्डे कुठेतरी होत आहे, नाहीतर मग कसं आपण घरीच करतो बड्डे, केक वगैरे आणून तिच्या फ्रेंडला बोलवून. पण आज दीदीचा बड्डे छान होत आहे. खूप दिवसापासून मुलं बड्डेची वाट पाहत असतात, त्याच्यामुळे मग हे दीदी पण मम्मी माझा बड्डे बाहेर करू आपण, मम्मी बाहेर करू. आणि योगायोगाने इतका छान बड्डे आला आणि तिचा इतका म्हणजे छान वेळेवर आला ना, कारण की प्रोग्राम झाला आदल्या दिवशी आणि नंतर दुसऱ्याच दिवशी तिचा बड्डे आला. आणि या ट्रॅडिशनल लुकमध्ये एवढी क्यूट दिसत होते ना दीदू. सगळ्या मुली खूपच छान दिसत होत्या आणि मस्त तयारी वगैरे खूप छान केलेली होती, खूपच क्यूट दिसत होती. हे बघा. आणि पप्पा का बरं लवकर नाही आले, त्याच्यामुळे मग तिला राग पण आला होता,
कारण की सगळे जेंट्स होते ना, त्याचे आम्हाला हॉटेलमधून निघायचं होतं, त्याच्यामुळे मग बिल वगैरे देणं सगळे सोबत होते. पण दीदीला वाटलं का बरं नाही आले, आणि मुलांचं असतेच तसं, बड्डेला मम्मी पाहिजे, पप्पा पाहिजेत, त्याच्यामुळे या हॉटेलमधून चाललो आम्ही. किती दिवस होतो ना आपण? 2 दिवस ना, 2 दिवस, आणि आजचा 3रा दिवस आहे. छान होतं हॉटेल आणि सर्विस पण छान दिली त्यांनी. चला तर आता निघालो आम्ही बाहेर. छान दिसत आहे वेदिका, मस्त, सगळ्याजणी छान दिसत आहेत. छान दिसत आहे ताई, मस्त, सगळ्यात छान दिसत आहेत. आज सगळ्यांचं वेगळं लुक आहे. माझं केक वगैरे कट करून आम्ही हॉटेलमधून बाहेर निघालो आणि सामान वगैरे सगळं घेऊन, सामान पण गाडीमध्ये टाकले होतो. आणि तिथं माहीत आहे का ताईंनो, आम्ही गेलो ना तेव्हापासून आम्ही गाडीच केली होती इनोवा. कारण की आमची फॅमिली म्हटलं म्हणजे 5-6 जणं तरी होतो आम्ही, 6-7 जणं. त्याच्यामुळे कसं फॅमिलीला इनोवाच पाहिजे. ॲटो वगैरे टॅक्सी पाहणं, त्यात आपला वेळ जाते आणि सामान पण असते सोबत. त्याच्यामुळे आम्ही पहिल्या दिवसपासून इनोवा बुक केलेली होती. आणि आता चाललो आम्ही नाश्ता वगैरे करायला. सामान पण ठेवलं होतं गाडीत. आणि हे बघा, आणि नाश्ता तिकडचा आपल्याला तर चांगल्या प्रकारे माहीत आहे काय असते तो. डोसा, इडली, सांबार हेच होतं सगळं. कंटिन्यू 2-3 दिवस आम्ही, म्हणजे 4 दिवस हेच खाल्लं. हॉटेलमध्ये गेल्यावर माहीत आहे का, तिकडे वेगळ्याच प्रकारचं कुंकू वगैरे असते त्यांना. तर आम्हाला त्या वेटर ज्या होत्या ना त्या ताई, त्यांनी पण आम्हाला लावलं होतं आणि इतकं छान वाटलं ना. खूप एवढ्या आपुलकीने लावलं ना त्यांनी कुंकू, आणि ते पांढऱ्या कलरचं वगैरे. खूप छान वाटलं. आणि तिकडची लोक खरंच खूप छान आहेत. तर आता बसलो आम्ही नाश्ता करायला. आणि नाश्त्यामध्ये तेच आपलं डोसा वगैरे, आणि सगळ्याजणी आलेलो होतो आम्ही, आणि फक्त लेडीज वगैरे आलो होतो. आणि छान नाश्ता वगैरे केला, कोणी कॉफी. आणि ह्या जी मॅडम आहेत ना, ह्या मॅडम आहेत त्यांच्या भरतनाट्यमच्या. आणि ते मॅडम पण एवढ्या छोट्या दिसतात ना, तर मुली कोणत्या आणि मॅडम कोणत्या लक्षात पण येत नाही. आपण पाहू शकता बा किती छोट्याशा मॅडम आहेत त्या. आणि खूप छान शिकवतात मुलींना. आणि खूप म्हणजे सगळ्या मुलींना एवढा छान छान डान्स येते ना, स्टेप वगैरे खूप छान. आणि अशा प्रकारे दीदीचं बड्डे सेलिब्रेशन झालं ताईंनो. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ताईंनो. धन्यवाद.